अक्षता तुम्ही नव्हते सॅटर्डे संडे काल? काय केलं आपण काल? सांगा बरं लेयर्स. न बघता काल लेक्चर तर केलं ना तुम्ही? कनेक्टेड लेयर्स टाकतोय मी. नाही म्हणजे काल तुम्ही ऑन सोडून फक्त सोडून दिलं. माहिती तर असेल, लिहिणं वेगळं. कारण की लेक्चरमध्ये लक्ष नाही दिलं. कुठल्या आहे साक्षी? कुठल्या आहे तो? रेलू का लेयर आहे का? बर. महेंद्र वर्किंग CNN ची. पहिले तो इमेजेस घेणार, इमेजेसमधून तो कनेक्शन लेअरमध्ये तो परत त्याचे ब्रेकडाऊन करणार, कर्नलला आणि रेल्यूमध्ये राहणार. तिथनं परत तो पुलिंगमध्ये नंतर फ्लॅट. वर्किंग अशी थोडी सांगितली मी, इथून इकडे जाईल इकडून इकडे जाईल, संपला विषय. काय लूप सांगितले. हाँ सज्जद बोलो. एक दिन आके 2 दिन नहीं आके कुछ नहीं होगा. संदेश, अल्गोमेरेटिव्ह आणि डिव्हिसिव्हचा डिफरन्स काय आहे? अल्गोमेरेटिव्ह आणि डिव्हिसिव्ह कोणत्या टॉपिकमध्ये? जुनेद म्हणून कोणी आहे का आपल्या बॅचला?
होते का सुरू? डिस्कनेक्ट करून परत कनेक्ट लॅग होतं. असं. करा अभ्यास नका करू चपटी. उद्या मला अपडेट द्यायचा आहे बरं का सगळ्या लीडर्सने काय केलं काय नाही. फाईल्सचं काय केलं बघितलं नाही. ठीक आहे चलो. नेक्स्ट न्यूरल नेटवर्क इज RNN. RNN हा फक्त शिकायचा आहे तुम्हाला LSTMसाठी. RNNचा ना कुठे वापर होतो ना काय होतो ना कशाला समजतो नाही. इट इज समथिंग लाईक ओके वी नीड टू नो इट की एक्झॅक्टली काय आहे काय नाही कसं वर्क होतं. बट हे रिअल टाईम ॲप्लिकेशन्समध्ये आपण RNN वापरत नाही. का बरं नाही वापरत RNN तर त्याचं आन्सर तुम्हाला कळेल. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल सर वापरत नाही तर मग आपण RNN शिकतोय का? RNN जर समजलं तर LSTM समजेल, ड्रॉबॅक्स कळतील. आणि मग तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारला जातो वाय नॉट RNN, वाय डिड यू यूज LSTM. तर याचं जे आर्किटेक्चर आहे इट इज नॉट सेम ॲज युअर अदर न्यूरल नेटवर्क्स. खूप इझी आहे, खूप इझी. ठीक आहे. RNN काय करतं बेसिकली, इट वर्क्स ऑन युअर सिक्वेन्शियल डेटा. सिक्वेन्स डेटा म्हणजे जिथे डेटाची सिक्वेन्स मॅटर करते. आणि आपण बोलतानाच बोललो होतं की RNN इज यूज्ड फॉर ऑडिओ अँड व्हिडिओज. बरोबर. सिक्वेन्स डेटा म्हणजे टाईम सिरीजचे डेटा होतील का याच्यावरती कॉम्प्यूट होतील. स्टॉक प्राईस, वेदर होऊन जातील आणि तिथे सिक्वेन्स मॅटर करते. करेक्ट. तसंच इथे जर आपण म्हणतो डीप लर्निंग वर्क्स ऑन अनस्ट्रक्चर्ड डेटा ॲज वेल, तर मग इथे ऑडिओ आणि व्हिडिओ पण काम करेल का? सिक्वेन्स आहे ना, फ्रेम बाय फ्रेम, फ्रेम बाय फ्रेम, फ्रेम बाय फ्रेम, सिक्वेन्स. ठीक आहे. RNNचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे रेकमेंडेशन. कीपॅडवर तुम्ही काही टाईप केलं तर येऊन जातं. बट तेच जर तुम्ही को पायलटवर एक लाईन टाईप करायला गेली ना तुम्हाला पूर्ण लाईन येऊन जाते. आपण स्टार्टिंगला मी को पायलट्स वापरत होतो बघा, आठवतं का? मी मराठीत लिहायला गेलो थोडं जर लिहिलं पूर्ण येऊन जायचं. बरोबर. आणि तेच तुमच्या कीपॅडमध्ये नेक्स्ट वर्ड येतो फक्त. ठीक आहे. बरोबर. डिफरन्स आहे का दोघांमध्ये? आहे का त्याच्यात? आणि टेकिंग आउट अ बिग सेंटेन्स डिफरन्स आहे दोघांमध्ये? येस. ठीक आहे. ते जे वर्ड प्रेडिक्शन आहे ना, ठीक आहे, ते त्याचा बेसिक्स आहे RNN वरती. ठीक आहे. इट वर्क्स ऑन LSTM बट ते ज्या आर्किटेक्चरने बनलं आहे तो आहे RNN.
एक्झाम्पल कळला का? ठीक आहे. मला एक सांगा मग वाय डज ANN आणि CNN फेल का होतं? का फेल होतं? हेच सिक्वेन्स्ड डेटा. ठीक आहे. डेटाला सिक्वेन्समध्ये नाही पकडत, वेअरएज इन इट डज RNN. तेव्हा कुठे नेक्स्ट वर्ड प्रेडिक्ट होतो. ठीक आहे. आता आपण प्रेडिक्शन्सकडे चाललो होतो. नेक्स्ट वर्ड तो प्रेडिक्ट कसा करेल, नेक्स्ट काय तो कसा प्रेडिक्ट करेल. ठीक आहे. कधी कधी असं झालंय का, आपला एखादे मित्र एक असतो नाही कसा, तो कधीच कंप्लीट बोलत नाही. यार मला ना सुचत नाही त्याला तो शब्द, मग आपण म्हणतो भूक लागली आहे, फिरायला जायचं आहे. किंवा एखाद्या लहान मुलाला पकडा, नाही बोलत ना आपण. ठीक आहे. आपल्याला ते कसं समजतं, बिकॉज वी हॅव बीन विथ हिम. आपल्याला माहीत आहे तो अशा वेळेस या सिच्युएशनला काय बोलतो, काय नाही बोलत. करेक्ट. बट ते फक्त आपण कशासाठी प्रेडिक्ट करू शकतो, ह्या छोट्या छोट्या शब्दांसाठी. कुठले? यार मला ना भूक लागली आहे, मला ना क्रिकेट खेळायचं आहे, यार आपण ना माझं खूप वेळ होतं असं स्पॉन्टेनियस, अरे यार ते कर ना, ते हे होऊन जातं खूप वेळा. तर माझे काही मित्र आहेत ते उठून देतात. तर दिस इज अन एक्झाम्पल ऑफ RNN. त्यांना पण मी तसंच RNN समजवलं होतं. ठीक आहे. पण मी जर एखाद्या वेळेस खूप मोठा शब्द बोललो, प्रेडिक्टिंग दॅट इज कम्प्लिटली डिफिकल्ट टास्क. ते येतं LSTMमध्ये. RNNमध्ये जेव्हा पण तुमच्याकडे छोट्या गोष्टी आहेत, तुम्हाला ते प्रेडिक्ट करायचं आहे, ॲट दॅट पॉईंट इन टाईम यूज RNN. बट वेन यू हॅव बिगर सेंटेन्सेस, predicting them and understanding them gets very difficult. At that point in time RNN also fails. ठीक आहे. लिहू नका अजून, सांगतो मी, लिहायचंच आहे. आता एक बेसिक आयडिया समजून घ्या. ठीक आहे. व्हॉट टू रिमेंबर, व्हॉट टू फॉरगेट. ठीक आहे. व्हॉट टू स्टोर. हे असे काही कन्सेप्ट्स आहेत, याच्यामध्ये तुम्हाला समजावं लागते. एक सिम्पल फॉर्म्युला विचारते. एक्झाम्पल्स बघा RNNचे. काय? टेक्स्ट प्रेडिक्शन, स्पीच रेकग्निशन. स्पीक रेकग्निशनमध्ये बराच वेळ होता आपण कधी क्लिअर बोलणार नाही, तरी ते पकडून घेतं. ठीक आहे. याचं जर अजून एक एक्झाम्पल तुम्हाला जर करायचं असेल, तुमचं असं कधी झालं आहे का, एखादी रील बघताना किंवा व्हिडिओ बघताना तुम्हाला ती ऑडिओ खूप आवडली, बट ती ऑडिओ भेटतच नाही तुम्हाला कुठे, झालं आहे का? ठीक आहे. एखादी असेल फ्रेंच सॉन्ग असेल, जर्मन सॉन्ग असेल, इंग्लिश सॉन्ग असेल, बरेचसे. तर इंग्लिशचे तर तुमचे वांदे आहेतच. तर मग असे सॉन्ग असेल, तर मग यावेळेस तुम्ही ते गाणं ओळखायला काय करता? पहिले काय करायचं रे? कसं? पहिले रे ब्लूटूथ एरा, तेव्हा तर रील नव्हते. बट असं थोडं आधी 2-3 वर्ष आधी, जेव्हा ChatGPT तुम्हाला एवढं माहिती नव्हतं, त्याच्या आधी पण तुम्ही केलेच असतील ना, हे गाणं कुठलं आहे. अरे पण कसं त्याला ते समजायचंच नाही ना, सर्च काय करायचं, तेव्हा ते तो मॅच राईट शोधायचा. ठीक आहे. आता तुम्हाला ते वर्ड्स पण नाही समजत आहे, काय करा? अरे अभी का नहीं बोल रहा हूँ मैं, 2 साल पहले का बोल रहा हूँ. तुम्ही थोडे येडे का रे? सिंपल प्रश्न विचारला तुम्हाला, तर माहीतच नाही तुम्हाला काही. ती ट्यून खूप आवडली तुम्हाला, लिरिक्स पण त्याच्यात कळत नाही. दोन वर्ष आधी जेव्हा तुम्ही गाणे ऐकायचे, तेव्हा तुम्हाला त्या गाण्यातले एक शब्द पण नाही कळायचा, पण ती म्युझिक आवडायची. तुम्हाला ते गाणं तुमच्या फोनमध्ये डाउनलोडेड पाहिजे. जाऊ दे हो, तुम्हाला खरंच, तुम्ही ना जेवण करता का काय खाता तुमचं तुम्हाला माहिती. सिंपल प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजत नाही. तुम्ही ट्यूनच ते करत असतील ना, की ही ट्यून शोधून पाहू, काहीतरी
कारण की नव्हतं, ऑप्शनच नव्हता ना दुसरा. होता का ऑप्शन काही? नाही. एक ॲट मोस्ट लेवलला जाऊन एक केला असेल तेव्हा काहीतरी त्याच्यातलं काही शब्द म्हणून ते यूट्यूबला टाकून पाहिले असतील, काही शब्द. खरं केलंय का? केलंच असेल रे सगळ्यांनी. एम्बॅरेसमेंट होत असेल ना सांगायला, म्हणून सांगत नाही आहे. माहीत आहे ना मला. असं ठीक आहे. बट अगेन यूज टू गिव्ह सम डिफरंट आन्सर्स. तेच आता तुम्हाला जर समजलं नाही तसंच उचलून तुम्ही ChatGPTला टाका. ऑडिओ लर्निंग आहे, ऑडिओ करतं ते. प्लस मॉडेल असेल तर त्याच्यात पण डिफरन्स आहे. जर तुमचं साधा असेल तर लवकर नाही कॅप्चर करत ते. प्लस असेल ना तर कालच एक होतं असंच, तेव्हा पण मला समजलं अरे हे तर स्पीच रेकग्निशन आहे. ठीक आहे, 2 आहे त्याचे. एक आहे हे सिरी, एक आहे ते तुम्ही करा. ते तुम्ही करा की दुसऱ्याने करा, नाही येत. करेक्ट ना? आयफोन युजर्स नाही येत ना दुसऱ्याने केल्यावर. आता माहीत नाही, माझ्याकडे नाही आहे. नाही आहे का कोणाकडे? ती सिरी चीट करते, कोणी काही आन्सर करते. आली म्हणून त्या सिरीला बोलून काही उपयोग नाही. ठीक आहे. तर मग असे तुमचे जर स्मार्टफोन्स असतील त्याच्यामध्ये पण हे गुगलला पण होतं तुमच्या फोनमध्ये, तुमचं व्हॉईसवरती. ठीक आहे, बट दॅट्स नॉट दॅट ॲक्युरेट. दुसरं कोणी बोललं ना ऑफ सेम फ्रिक्वेन्सी तुमचा आवाज, आय होप यू नो व्हॉइस इज म्हणजे त्याचं ते डेसिबल फ्रिक्वेन्सीमध्ये कळतं की हाय पिच आहे, लो पिच आहे. ठीक आहे. मुलींची हाय पिच असते का लो पिच? हां, मुलींची टेंटेटिव्ह हाय स्पीच असते, मुलांची लो असते. खर्चात बोलतो ना आपण, खर्च इन अ सेन्स खांदा बेसमध्ये. हां, हो तेच. ठीक आहे, चलो नेक्स्ट. तुम्ही त्याच्यावर कंटेंट बनवा. कसं चालू आहे तुमचं? नेक्स्ट बिअर बायसेप्स सुरू करा. तीन FIR नाही करायच्या मला. पॉडकास्ट हा रेस करा सुरू. खरंच सांगतो मी, एखाद्याने सध्या खूप क्रेज आहे. हेच या लेवलला कोणी नाही करणार. ठीक आहे. सगळे एकतर काय करतात, त्या दिवशीच मी एका याला बघितलं होतं की तोच एक लूप होल आहे. तर मी त्या मुलाने मस्त शोधून काढला. तर एक तर सगळे जे रील स्टार आहे फेमसवाले त्यांना पकडता. ठीक आहे. दुसरे जे असे स्पोक पर्सन्स आहे जे तुम्हाला खूप दिसतील, जसे पुण्यातले संतोष पंडित वगैरे झालं, हे असे जे आहेत त्यांचं काही ना काही प्रेझेन्स आहे ॲट द मोमेंट. तर ते आमचं मॅडम आहेत, त्यांनी काय सुरू केलं, त्यांचं ते गेले होते एका पॉडकास्टवर. तर त्यांनी सांगितलं की दीज आर द बॉईज हू हॅव स्टार्टेड नॉट टू टेक पीपल हू आर समथिंग लाईक वेल नोन नाही घ्यायचे. सो दे वॉन्ट टू टेक पर्सन हू ॲट अ यंग एज आर डुईंग सम गुड थिंग्स, ऑर की जे करतायत की ज्याच्यामुळे की त्यांच्या काही आन्सर्समुळे की त्यांना पुढे समोरच्यांना समजेल की हां वी आर नॉट डुईंग, वी शुड डू दिस, वी शुड डू दॅट. तर त्यांचं होतं पॅरेंट. त्या मॅडम ॲक्च्युली काउन्सिलर होत्या, तर त्यांचं पॉडकास्ट होतं पॅरेंटसाठी. करेक्ट. आता काय होतं, असे पॉडकास्ट बरेच आहेत जे मोठे मोठे लोक करतात. करेक्ट, त्यांचे पॉडकास्ट आहे. बट त्या लेवलला जे मराठी पॅरेंट्सला आहे ना, ग्राउंड लेवलवरच्या पॅरेंट्सला जे रिलेट करू शकतात. आता ते तुम्ही ते पॉडकास्ट त्याचं खूप फॅन्सी गोष्ट आहे की तुम्ही मुलांना हे आणून द्या, हे असं करा, तसं करा. दॅट्स नॉट ॲट ऑल पॉसिबल. त्यांनी एक चांगलं एक ग्राउंड लेवलचं पॉडकास्ट, दे गॉट लाईक पहिल्याच पॉडकास्टमध्ये त्यांना चांगले व्ह्यूज मिळाले, चांगलं सबस्क्रायबर्स पण आले. 360, 400, 350, 400 सबस्क्रायबर्स वाढले त्यांचे पहिल्याच आहे असं.
तर मग प्लॅन बी किसी का होगा तो करो शुरू. ठीक आहे. नेक्स्ट इज याच्यामध्ये ठीक आहे स्पीच रिकग्निशनबद्दल बोलत होतो. हे सिरी, नंतर मग हे गुगल, हे जे असे आहेत त्याच्यावरती तुम्हाला तुमच्या व्हॉईसवरती कळतं. सेकंडली इज जसं मी तुम्हाला सॉंगचं एक्झाम्पल दिलं, ChatGPTचे जर तुमचं जर सिम्पल मॉडेल असेल तर एक वेळेस तो लवकर कॅप्चर नाही करण्याचं. प्लस आणि प्रो व्हर्जन असेल, प्लसच मोस्टली नॉट ऑल्सो प्रो. तर प्लसला तुम्ही काहीही टाका, काहीही. कालच एक गाणं समजतच नव्हतं, मस्त गाणं होतं, बट मी खूप ट्राय केलं एक एक वर्ड त्याचा पकडलाच गेला नाही. सिम्पल ती रील परत लावली, चालू केलं, रेकॉर्ड केलं, येऊन गेलं. त्याने खाली आता माझा ChatGPT ट्रेंड आहे की फॉर एव्हरी टेक्निकल क्वेश्चन आय आस्क त्याला मी आधीच सांगून ठेवलं आहे, तुमचा जो प्लस वेरियंट जेव्हा पण घ्याल ना, एक प्रॉम्प्ट असा बनवा त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे आन्सर्स कसे पाहिजे त्याला सांगून द्यायचं. दॅट्स अ पार्ट ऑफ प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. बट इथे नाही ती, बट इट इज अ पार्ट ऑफ प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. तुम्ही करून ठेवता LLMला एका स्पेसिफिक गोष्टीवर ट्रेन करून ठेवायचं. जसं आपल्या प्रोजेक्टमध्ये पण आहे, आपण त्या LLMला ट्रेन करून ठेवलं आहे. फक्त काय की तुम्ही जर बघितलं एक TXT फाईल आहे त्याच्यामध्ये, बघितली का नाही माहीत नाही मला, ॲनालाइज प्रॉम्प्ट म्हणून. त्याच्यामध्ये आपण प्रॉम्प्ट्स देऊन ठेवले LLMसाठी. काय प्रॉम्प्ट दिलेलं आहे की तू फक्त बिझनेस कंटेक्स्टमध्येच आन्सर करायचं. तसंच तुम्ही त्याला प्लस व्हर्जनला ऑलरेडी एक प्रॉम्प्ट देऊन ठेवा की जसं मी दिलेलं आहे की वॉट एव्हर टेक्निकल थिंग्स आय आस्क यू, गिव्ह मी आन्सर अँड ऑल्सो गिव्ह मी द रेफरन्सेस अँड त्याला असंच दिलं होतं, मी पण कॉपीज केला होता कुठून तर, की हा मी कुठे वापरला आहे किंवा AI मध्ये किंवा डेटा सायन्समध्ये वेअर इट इज एक्झॅक्टली यूज दिस कन्सेप्ट. काही असो, जसं कालची काय तथ्य होतं का त्याचं डेटा सायन्स याचं वगैरे, त्याने लगेच मला खाली सांगितलं दिस इज अ प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन ऑफ LSTM अँड RNN. ठीक आहे. मग मी त्याच्यात अजून बघितलं, म्हटलं ओके काय आहे, तर स्पीच रिकग्निशन वॉज अ पार्ट ॲप्लिकेशन ऑफ RNN. तर RNN रिकग्नाइजेस द स्पीच. तसं मग काल स्पीचच होतं ना, ते म्युझिक एक त्याने सांगितलं कुठलं गाणं होतं. लगेच आय वेंट अँड सर्च्ड दॅट सॉन्ग. सो दिस इज वॉट यू मीन बाय स्पीच रिकग्निशन. ठीक आहे. टेक्स्ट प्रेडिक्शन तर तुम्हाला माहीतच आहे चॅट करताना. अजून एक याच्यात ऑप्शन आला होता, तुम्ही जर बघितलं असेल तर, फक्त जर तुम्ही असं स्लाईड केलं ना कीपॅडवर, त्यांच्याकडे खूप चांगले फोन्स आहेत, असं स्लाईड केलं की मग घेऊन जातं. करेक्ट. कुठे मी कीपॅडवर नाही म्हणत आहे, त्या टेक्स्टवर जिथे टेक्स्ट लिहिला जातो. इफ यू डू दिस, नेक्स्ट थिंग येऊन जाईल अगेन टेक्स्ट प्रेडिक्शन. थर्ड इज टाईम सिरीज फोरकास्टिंग. याच्याबद्दल सांगायची गरज नाही, ऑलरेडी वी हॅव डन इट. अँड फोर्थ इज चॅटबॉट्स. तुम्ही जर बघितलं की असं एक्झाम्पल नाही आहे माझ्याकडे कुठलं चॅटबॉटचं द्यायला. ChatGPT ना एका चॅटवर तुम्ही काहीतरी लिहा, करेक्ट. हां, नेक्स्ट चॅट ओपन करा, तो विसरतो. बट जर तुम्ही लॉग इन केलं ना, सिम्पल व्हर्जन, पेड वगैरे काही नाही ना, लॉग इन केलं ना, त्यातला तो 20% लक्षात ठेवतो. 5-10% काहीतरी असं आहे जो तो लक्षात ठेवतो नेक्स्ट चॅटला. याचा अजून एक बघायचं का तुम्हाला एक्झाम्पल, ChatGPT ओपन करा, एक प्रॉम्प्ट टाका. तुमच्या सगळ्यांचं बेसिक व्हर्जन आहे ना, कोणाचं पेड आहे का इथे? नाही ना. मग जर बघायचं असेल याचं की ठीक आहे, तू सगळं काय रिकॉल करत नाही, थोड्या गोष्टी रिकॉल करतो, बट थोडं करत त्या खूप होऊन जातं. नंतर तुम्ही जर तुमच्या लॅपटॉपवर येत असेल मेमरी फुल, तर मेमरी फुलला तुम्ही काय करता रे? चॅट सिलेक्ट करताना गधे होतो. चॅट डिलीट करून नाही होत ते. फुल मेमरी झाली का? फुल अजून नाही आलं का? मग तुमची भरली, अजून नाही भरली मेमरी. ते मेमरी फुल झाल्यावर किती लोकांची मेमरी भरली आल्यावर? एक तुमचं. मग काय केलं? चॅट डिलीट करून बघितलं का? हां, तुमचं तुम भी उससे कुछ नहीं होगा. चॅट डिलीट करून काय होत नाही. ठीक आहे. चॅट मेमरीने फिल करत आहे तुमची. याच्यासाठी तुम्ही AI इंजिनियर पाहिजे. तुमची चॅट नाही फुल करत मेमरी. तुमची मेमरी कोण फुल करतं? तो जो ChatGPTचा LLM आहे ना, तो तुमचा अकाउंट आहे, तर त्याला ऑलरेडी असा प्रॉम्प्ट दिला की यू कॅन स्टोअर this % ऑफ मेमरी. तर त्या मेमरीमध्ये तो काय स्टोअर करतो माहीत आहे का? तुम्ही प्रत्येक चॅटमधलं थोडं काहीतरी.
एकदम थोडं. जसं तुम्ही कधी त्याला बोलले असेल, जसं तुम्हाला 2 दिवसाचं कौतुक येतं तुमचं, की फ्रॉम टुमॉरो टेक माय इंटरव्ह्यू डेली 10 days किंवा डेली गिव्ह मी फॉर यू कंटेंट, असं टाकलं असेल ना, की नेक्स्ट 10 days तो म्हणतो पण कॅन आय गिव्ह युअर रुटीन फॉर नेक्स्ट 10 days और कॅन आय प्रिपेअर यू फॉर नेक्स्ट 30 days. तुम्ही येस म्हणून देता फक्त. मग 2 दिवस करता, 2 दिवसात ते होतच तुमचं, ये कर देंगे वो कर देंगे, होतं तर कुछ नाही आहे. 2 दिवस राहतं कौतुक, त्याच्यानंतर काय राहतं, तुम्ही विसरता, तो नाही विसरत. तेवढी मेमरी स्टोर होऊन जाते की हा माणूस कधी पण मला सांगू शकतो कंटिन्यू करायला, म्हणून मी स्टोर करून ठेवतो. जाऊन बघा, पर्सनलाइज एक आहे, मला नाही दाखवू शकत आता नका बघू, लॅपटॉपवर जाऊन बघा. पर्सनल सेटिंग्समध्ये जाऊन चॅट हिस्ट्री किंवा मेमरी स्टोरेज असं काहीतरी येतं. सो यू कॅन गो देअर, चेक इट वन्स, मग तुम्हाला कळेल की किती मेमरी स्टोर राहतं. सांगायचं तात्पर्य का, हे जे मी तुम्हाला सांगतो ना, असं उगाच नाही सांगते, सगळं आपल्याला आता लागणार आहे आनंदमध्ये, ठीक आहे. तर थोडी मेमरी ते स्टोर करतं. बाकी जे ट्रेडिशनल चॅटबॉट्स असतात ते नाही करत. ChatGPT का वेगळा होता, दिस वॉज द वन रिझन. कळलं का, मेमरी, ठीक आहे. इट यूज टू स्टोअर मेमरी. मग तुम्ही जर प्लस व्हर्जन घेतला ना, खूप मोठी मेमरी स्टोअर करतो, ठीक आहे. बघितलं का तुम्ही, एक सेकंड. हे बघा, लिमिटेड ॲक्सेस टू फ्लॅगशिप मॉडेल्स GPT 5.3, लिमिटेड मेसेज अँड अपलोड्स, लिमिटेड स्लोअर इमेज जनरेशन वगैरे वगैरे सोडा. हे बघा, मोर मेसेजेस, मोर अपलोड्स, लॉंगर मेमरी. कधी बघितलं नसेल लॉंगर मेमरी, लक्ष नसेल गेलं कधी, ठीक आहे. एक्सपांडेड मेमरी अँड कंटेक्स्ट, हा प्लस आहे माझा, हा वाला आहे माझा, ठीक आहे. कंटेक्स्ट पण लक्षात ठेवतो, कुठल्या कंटेक्स्टमध्ये मी बोललो होतो. जसं मला जर एखादी कन्सेप्ट आहे, ठीक आहे, मी त्याला, माझ्या ChatGPTला माहिती आहे की मी शिकवतो, मी अभ्यास करत होतो री रँकिंगचा. री रँकिंग ही एक स्ट्रॅटेजी आहे GenAIमध्ये, रॅगमध्ये, खूप डिटेलवाली आहे, खूप डिटेलवाली. तर मेमरी तर त्यांनी लक्षात ठेवली की मला सगळे आन्सर्स कसे पाहिजे, ग्राउंडेड, अँड आय वॉन्ट इट टू बी हॅव एक्झाम्पल्स अँड ॲप्लिकेशन, त्याचे ॲप्लिकेशन कुठे वापरतो आहे. बट त्यांनी कंटेक्स्ट कसा लक्षात ठेवला, की त्याने मला कुठल्या स्टाईलमध्ये दिलं, स्क्रिप्ट फॉर टीचिंग स्टुडंट्स, री रँकिंग. दिस इज व्हॉट यू मीन बाय, कुठे गेलं, कंटेक्स्ट, हां, एक्सटेंडेड मेमरी अँड कंटेक्स्ट. तुम्ही कुठल्या कंटेक्स्टमध्ये त्याला आधी बोलले, समजलं. तर एवढी वास्ट आहे आपली फील्ड, आणि एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या, तुम्हाला ह्याच लक्षात राहत नाही, ते हे कधी लक्षात ठेवणार. पण कळला का ते यांचा मिनिंग, कंटेक्स्ट म्हणजे काय. सो दिस इज हाऊ थिंग्स गोज आहे. हे सगळं तुम्हाला शिकवलं जातं ट्रेनिंग्समध्ये. कुठल्या कंपनीत जेव्हा जाता ना तुम्ही, तेव्हा तुम्हाला ट्रेनिंग देतात, करेक्ट. सो दिस इज ऑल थिंग्स विच आर कवर्ड अंडर ट्रेनिंग, ठीक आहे. असे बरेचसे टूल्स आहेत. आता तुम्हाला हा कंटेक्स्ट कळाला ना, वेगवेगळ्या टूलचे इन्फॉर्मेशन बघा, करेक्ट. हे GPT 5.3 काय आहे ते आपल्याला NLPमध्ये कळेल, ठीक आहे. आणि याचं वर्किंग तुम्हाला रॅगमध्ये कळेल, GenAI, ठीक आहे. समजलं. बघा, इथं फक्त लॉंगर मेमरी आहे, कंटेक्स्ट नाही आहे. कळलं का तुम्हाला कंटेक्स्टचा डिफरन्स, डोक्यात आला. प्रॅक्टिकली these are the examples of RNN itself, ठीक आहे. तुमचं खूप आहे, म्हणजे तुमची लिमिटेड मेमरी आहे, लिमिटेड मेमरी अँड कंटेक्स्ट आहे बघा तिथे, खूप लिमिटेड, हार्डली
ठीक आहे. तुम्हाला जर चेक करायचं असेल तुमचं कशी मेमरी, तर तुमची पूर्ण चॅट हिस्ट्री काढा, प्रॉम्प्ट द्या, गेट माय चॅट हिस्ट्री. तुम्हाला बघा खूप लिमिटेड येईल. तेच जर मी टाकली ना मला पूर्ण येते, कंटेक्स्टही येतो. ठीक आहे. सगळ्यात खतरनाक केलं आहे का कोणी कधी ट्राय? रोस्ट मी ऑन द बेसिस ऑफ माय चॅट हिस्ट्री. केलं का ट्राय? नाही? जा चॅट जीपीटीला करून बघा विथ नो फिल्टर्स. मग तुम्हाला समजेल किती हुशार आहे तो. तुम्हाला मग शॉक बसेल. तुम्ही खूप काही गोष्टी त्याच्याशी बोलणं कमी करा. एवढं लक्षात ठेवा, तो US वाले खूप स्मार्ट आहे, सगळं समजून घेता. म्हणून मग सगळं नाही टाकत बसायचं. आज मेरा दिन ऐसा था, व्हॉट वर द पॉझिटिव्स, नेगेटिव्स, हाऊ शुड आय इम्प्रूव्ह. त्याच्यात आणि AI जेमिनीत काय फरक आहे? Google Gemini आणि असंच काय फरक नाही, दोघं सेमच काम करतात. इमेज जनरेशन वगैरे सगळं सेम करतात. टेक्स्ट जनरेशन सगळं सेम करतात. वेगळे वेगळे आहेत दोघं. दिस इज ऑफ ओपन AI. हा जेमिनाय देतो रिस्पॉन्सेस चांगले देतो, बट ते काय झालं ना, हा पहिले आला ना, हा ट्रेन खूप होऊन गेला आहे. त्यांना लवकर चुका कळल्या. जेमिनावाल्यांनी काय केलं, यांनी जे चुका केल्या, काय केलं त्याच्यावरती. पण जेमिनाने फीचर्स, आता चॅट जीपीटीने फीचर्स नाही आणले, त्यांनी कंटेंटवर लक्ष दिलं आहे. जेमिनाचे फीचर्स बघा, जेमिनाने टायअपच एवढं लोकांसोबत करून ठेवलं आहे. सगळ्यात मोठं टायअप कोणासोबत आहे? सॅमसंग. सगळ्या अँड्रॉइडसोबत, पूर्ण अँड्रॉइडसोबतच करून घेतलं आहे त्यांनी. सॅमसंगचं बघितलं आहे का? कॅमेरा जेमिनाय कॅमेरा आहे त्यांचा. सर्च करायचं डायरेक्ट येऊन जाईल वगैरे. ॲड, हां AI कॅम वही आहे. आता प्रत्येकाने कोणा ना कोणासोबत टायअप केलेलं आहे, प्रत्येक कंपनीने. आणि AIचं मार्केट इतकं मोठं आहे ना, तुम्ही काहीतरी इन्व्हेन्शन करा, कंपनीला दाखवा, लगेच तुम्हाला उचल. जसं तुम्ही तेच AI वाला डिटेक्शन वगैरे, क्लिनिंग वगैरे, जेमिनाय वगैरे करताय, सगळ्याच कंपनीजला थोडी परवडणार आहे जेमिनाय. त्यापेक्षा आपण चांगलं देऊन बघू. सपोज एक फोन आहे टेक्नो, माझ्याकडे आहे टेक्नोचा. टेक्नो माहिती आहे कंपनी? टेक्नोचा फोन आहे माझ्याकडे, त्याला जेमिनाय नाही आहे, त्याला साधा AI कॅम आहे. काय कोणाचं आहे काय काय माहीत नाही. तो ऐसे फीचर्स हो आप कर सकते हो. ठीक आहे. चला RNN बद्दल लिहून घ्या गोष्टी. What does RNN stands for? कशावर वर्क करतो तो? सिक्वेन्स डेटा. सिक्वेन्स डेटा म्हणजे काय? वेअर ऑर्डर ऑफ द डेटा मॅटर्स. त्याचे एक्झाम्पल्स काय RNNचे? जसं मी तुम्हाला सांगितलंय तसं एक्सप्लेन करता आलं पाहिजे ना. मी जसं सांगितलंय तसं एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन वाय डिडंट यू यूज ANN अँड CNN? म्हणजेच काय, वाय डज ANN अँड CNN फेल्स? का फेल होतं? सिक्वेन्स डेटावर ते पण काम करतील. मेनली ट्रेन ईच इनपुट इंडिपेंडेंटली. का बरं फेल होतं ते? कारण की ANN आणि CNN प्रत्येक इनपुटला इंडिपेंडेंटली करतात, बरोबर ना. फीचरला वेगळं, शेपला वेगळं, टेक्स्टला वेगळं, तसं करतात ते. नेक्स्ट इज दे फॉरगेट प्रिव्हियस इनपुट्स. काय? दे फॉरगेट प्रिव्हियस इनपुट्स.
त्याची वर्किंग लिहा. चलो. सर आलेला फॉरगेट नाही करतात प्रिव्हियस हो. ANN CNN forget. अरे तुम्ही एक काम करायचं रे, जर ते लावले ना हे लावून घ्यायचं. आता कशाला झाले 15-20 मिनिटांसाठी. म्हणजे कळलं का किती याच्यात आहे तुम्ही. हां सगळे हवा ओढतो. ते बंद राहिलं, ते बंद करा. तिकडनं तुम्हाला हवा येणार नाही. हे राहिलं थोडं तरी थंड होऊन जाईल रूम. डायरेक्ट 11 इथे आले का रे तुम्ही घरातनं NMDला? 11वी 12वी 10वी काही केली नाही का? हां कुछ बोल देता हूँ फिर विवाद हो जाता है. सॉरी, कंप्लेंट हो जाती है. चलो नेक्स्ट. RNN has a memory that stores information from the previous steps. हॅलो हॅलो हो हां एक शेवटचे 10 मिनटं लेक्चर घेतो. ओके 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 हां तिथे भेटू ना 5 मिनटं. हो हो. RNN has a memory that stores information from the previous step. RNN कडे काय रे जे हे सगळं करते काही ना काही मेमरी आहे. मेमरी समजता ना, काही ना काही. RNN तुमच्यासारखंच आहे, फक्त कालचं आठवतं, ते पण काहींना आठवत नाही थोडं. ठीक आहे, जसं वर्किंग समजा. ठीक आहे, पहिली स्टेप आहे. लेट से वी हॅव अ वर्ड. काय? आय लाईक मूवीज. व्हॉट? आय लाईक मूवीज. आता स्टेप 1 कशी होते? इनपुट काय जातो सगळ्यात पहिले? आय. ठीक आहे. आय RNN प्रोसेस द इन्फॉर्मेशन, सेव्स इट इन द हिडन स्टेट. काय करतं? हीच मेमरी असते. RNN processes the information and saves it in the hidden state. कळलं? आय लाईक मूवीजसाठी आय. ठीक आहे. मग नेक्स्ट इनपुट कुठलं आलं? आय नंतर लाईक. Now here RNN लिहून घ्या सांगतो. Now here RNN uses the current word and previous hidden state. कळलं का कसं शिकतं? करंट वर्ड बघितलं काय, आणि प्रिव्हियस हिडन स्टेट काय होती? चेंज झाली ही. पहिला आत्ता जो आला तो मागचा काय होता? आय. तर मग काय झालं पूर्ण? आय लाईक. स्टेप 3 मध्ये काय येईल इनपुट? मग आता RNN काय यूज करेल परत? आणि प्रिव्हियस मेमरी, हिडन स्टेट, तीच मेमरी. करेक्ट, ती यूज करेल. कळलं का कसं त्याने स्टोअर केलं? एक 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 शब्द. नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही लिहाल आय लाईक, काय येईल? मग तुम्ही त्याला ट्रेन करा. आय लाईक मूवीज, आय लाईक क्रिकेट, आय लाईक गेमिंग, आय लाईक डेटा सायन्स. आय लाईकला आता किती ऑप्शन झाले?
ठीक आहे. बट ठीक आहे, चलो इतना तो सजेस्ट कर देंगे. कळलं का कसं होतं, हाव RNN हेल्प्स. कळलं, वर्किंग लिहिली. याचा फॉर्म्युला आहे, घरी लिहून घ्या. ठीक आहे, कळालं. हे बघा, याच्यात पण दिसत असेल तुम्हाला, इनपुट RNN सेल अँड आता अपडेट्स मेमरी कोण करते इथे. अपडेट नवीन वर्ड जो येतोय, पहिला इथे स्टोअर झाला, कंबाईन्स करंट इनपुट प्लस अपडेट्स मेमरी. कळलं कसं येतं तुमच्या वर्डला, बॅकएंडला कसं काम करते ते. तुम्ही नवीन फोन घ्या तेव्हा लगेच नाही येणार. जेव्हा तुम्ही नवीन फोन घ्याल ना, ट्राय करून बघा, एवढंच टाईप करत राहायचं, आय लाईक मूवीज, आय लाईक क्रिकेट, आय लाईक फुटबॉल, आय लाईक दिस. जेव्हा मग तुम्ही आय लाईक टाकाल ना, 3 ऑप्शन येतील. बट आता एक AI ऑप्शन पण आला आहे, सो 4 येतात काही फोनमध्ये, 3 किंवा 2 मग तुमच्या मेमरीमधले एक AI ने जनरेट केला. मग आय लाईक पुढे काही येऊ शकतं AI जनरेटेड. ठीक आहे, नंतर त्यांची पेअरिंग पण केलेली राहते इमोजीज सोबत, सो यू गेट इमोजीज एज वेल. सो दिस इज हाऊ युअर कीपॅड वर्क्स. समजे प्रेडिक्शन, वर्ड प्रेडिक्शन कसं होतं. सो देर आर सम सेटबॅक्स ऑफ RNN एज वेल. RNN आहे ना, एका पॉईंटला फेल होतच होत आहे. ठीक आहे, कुठे फेल होतो, जेव्हा मोठे सेंटेन्स असतील ना, लार्ज डॉक्युमेंट्स, लार्ज सेंटेन्स, RNN कामच करत नाही, त्याची मेमरी खूप छोटी राहते. ठीक आहे, जसं तुम्हाला एका दिवशी मी खूप जास्त सांगितलं, राहतं का तुमच्या काही लक्षात? नाही. थोडं सांगितलं ते पण राहत नाही. मोठ्याचा तर तुम्ही विचारच करू शकत नाही. सेम इज RNN. समजलं, कळलं का? हा एक्झाम्पल लक्षात ठेवा स्वतःचा. RNN एकदम मस्त एक्सप्लेन करा. का बरं? कळलं का RNN? सगळ्यांना आवड जातं RNN समजायला. समजलं का नीट? टॅलेंट रे. माझ्या ते म्हणून तुमच्यात आला थोडंफार. करतो, मीच टेस्ट करतो, मीच टेस्टिंग डेटा देतो ना मग तुम्हाला. नाही इंटरव्ह्यू ते थोडी आहे. टेस्टिंग डेटा तेच तर, मग टेस्टिंग पण मीच घेईल ना. पण मग जेव्हा नवीन डेटा येईल तुमचा, तो नवीन डेटा म्हणजे इंटरव्ह्यू. मग बघू कसे तुम्ही काम, हाऊ डज द मॉडेल वर्क्स. होतं ना की ट्रेनिंग पण नीट होते, टेस्टिंग पण नीट होते, नवीन डेटाला सगळं खराब होतं. मग काय प्रॉब्लेम असतो नवीन डेटा खराब झाला म्हणजे? जर मॉडेल नीट प्रेडिक्शन्स देत नाही म्हणजे, मॉडेल नीट काम नाही करत आहे म्हणजे काय होतं? ओव्हरफिटिंग. म्हणजे काय? खूप जास्त अभ्यास करून ठेवला आहे आणि ट्रेनिंगवर, टेस्टिंगवरती नाही करत आहे. सेकंड, नाही मॉडेल आपण नीट ट्रेन केलं आहे ना. हां, अंडर फिटिंग म्हणजे हेच, अभ्यास नीट नाही केला आहे. हां, दुसरी गोष्ट, जो नवीन डेटा येतोय तो घुसतच नाही डोक्यात, म्हणजे वेगळंच काहीतरी आहे. तुम्ही वेगळ्या डेटावर ट्रेन झाले तर तो येणारे क्वेश्चन्स तुमचे वेगळे आहेत. ते एक प्रॉब्लेम असू शकतो. मग काय काम करावं लागेल तुम्हाला? काय करावं लागेल? अपडेट करावं लागेल. नवीन थोडं लर्निंग अप्रोच चेंज करून बघा. मशीन लर्निंग मॉडेल जो तुम्ही एक वापरताय दुसरा वापरून बघा. बुस्टिंग करा की काय चुकतंय, परत एक वापरून बघा.
आणि लास्टला रिट्रेन करा परत पूर्ण मॉडेल आणि मग डिप्लॉय करा. म्हणजे रिट्रेन व्हावं, पहिले सगळं चेक केल्यानंतर परत एकदा इंटरव्ह्यू द्या आणि डिप्लॉय म्हणजे परत एकदा बाहेरचा इंटरव्ह्यू द्या. बरोबर का? मशीन लर्निंग पहले से ही था रे जिंदगी में. ठीक आहे, कळलं? ॲज द सिक्वेन्स गेट लॉंगर मॉडेल टेंड्स टू फॉरगेट ओल्डर इन्फॉर्मेशन. तुम्हाला काय बोलायची मेमरी खूप कमी आहे. जसं असं सिक्वेन्स मोठी झाली विसरत जातो तो. ठीक आहे. मग याचे सोल्युशन काय? सोल्यूशन क्या है इसका? कोड और वो कल लिखेंगे. सोल्यूशन क्या है इसका? उसके लिए लगता है LSTM एंड GRU. इसमें से हम पढ़ेंगे LSTM. LSTM क्या है? लॉन्ग शॉर्ट टर्म मेमरी. ठीक आहे. RNN कळलं? ह्या फ्लोमध्ये अभ्यास केला तर LSTM कळतं. नाही तर काही तुम्ही यूट्यूब व्हिडिओज बघितले ना, LSTM आणि RNN सोबतच एक्सप्लेन करतात खूप व्हिडिओजला. कारण की अशा फ्लोमध्ये सांगायचं असतं कि RNN क्या है, क्यों CNN पे वो फेल हुआ, कैसा वर्क होता है, फिर क्या प्रॉब्लम आए, उसको फिर कैसे हैंडल करेंगे, फिर LSTM कैसे हैंडल करता है, दैट विल सी टुमारो. डीप लर्निंगचे एवढे नाही वापरले. तुमचे ML चे आहेत चांगले, पण डीप लर्निंगवर डिफिकल्ट आहे ना ते समजायलाच. त्याला तो खूप वेळ द्यावा लागतो, तेव्हा कुठे डीप लर्निंग कळतं. आता मला असं डोक्यात बसून गेले CNNचे लेयर्स, कर्नल काय, कसे काम करता, काय करता. मी कोड पाठ करताना मला थोडी एवढे मोठे कोड्स येतात लिहायला. सिंपल, मुझे पता है लगने क्या वाला है, पहिले 2 सेल्स जिथे आपण सगळे इम्पोर्ट करतो, एकदा इम्पोर्ट केले क्लासेस बस. आणि आर्किटेक्चर माहीत पाहिजे, कुठे काय. जसं डीप लर्निंगचं आर्किटेक्चर मी तुम्हाला सांगितलं. काय इम्पोर्ट्स केले, डेटा घेतला, मॉडेल डॉट सिक्वेन्शियल, त्याच्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट एम्प्टी मॉडेल बनतो, मग इनपुट लेअरसाठी ॲड करायचं, आउटपुट लेअरसाठी ॲड करायचं. याला आर्किटेक्चर म्हणतात. कळलं का? नाही तर आर्किटेक्चर तुम्ही वेगळंच नका समजून बसू. नाही तर इंटरव्ह्यूमध्ये बोलाल दॅन टेल मी आता आर्किटेक्चर. झालं का? कौतुकाने तर बोलले आय नो द आर्किटेक्चर, मला फक्त कोपायलट लागेल. ठीक आहे, दिला त्यांनी कोपायलट, लिहा आता. तुम्हाला आर्किटेक्चर येतो ना, नका कोड लिहू, आर्किटेक्चर लिहा. आर्किटेक्चर लिहिणं म्हणजे पहिल्या 2 सेल्स माहिती पाहिजे, काय लागणार आहे आणि कसं वापरणार. नाही तर पहिले तुम्ही लेयर्स भरा, नंतर मॉडेल डॉट सिक्वेन्शियल कॉल करा. वर्क होईल का? नाही, 1-2 मिनटं वर्क होईल का? नाही. समजलं? सो दिस इज हाऊ युअर कोड गोज ऑन. ठीक आहे. सो येस, विल स्टॉप फॉर टुडे. तेजश्री, मी तुम्हाला एक 5 ते तेजश्री आहे का? ओके, आहे. तुम्हाला मी एक 5 ते 10 मिनटात सगळे फोटोज पाठवतो. मी ज्या सिक्वेन्समध्ये पाठवेल त्या सिक्वेन्समध्ये फक्त PPTमध्ये टाका. ठीक आहे? Yes, sir. Okay. Okay. Yes. Okay, yes, then have a great day. Thanks a lot.